नारिवली विपक्ष आगासन संघाने नाणेफेक जिंकली आणि नारिवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर केशव बेडेकर आगासन यांच्याकडनं आगासन संघाला हार्दिक शुभेच्छा आल्यात. एका बाजूला आपण पाहतो केशव बेडेकर यांचा संघ आगासन संघ, शरद मुंडे, केशव बेडेकर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विश्वनाथ सेठ मस्कर यांचा नारिवली संघ. चिकनगर संघाला विनंती असेल 2 क्षेत्ररक्षक पाठवून द्या. विक्रम, तुम्हाला विनंती असेल तुमचे 2 क्षेत्ररक्षक पाठवून द्या. या लवकर या मैदानात. निलेश या. निलेश चला, आडोलीचे क्षेत्ररक्षक आलेत. या गणेश शेलार. सलामीची जोडी आपण पाहतो राजू काटे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे बंधुराज संतोष काटे. सलामीची जोडी सातत्यानं या 2 फलंदाजांनी नारिवली संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. इन्फॉर्म असलेला हा संघ या सीझनचा जर विचार केला तर नारिवली संघाची कामगिरी अतिशय चांगली होते या सीझन मध्ये. चला लवकर चर्चा करा. सुनील मामा जा आयोजक. सामन्याला इथे सुरुवात होते. सामना आपण पाहतो तो नारिवली विपक्ष आगासन संघाने नाणेफेक जिंकले आणि नारिवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सलामीची जोडी आपण पाहतो राजू काटे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे बंधुराज संतोष काटे. 2 बंधुराज आपण पाहिले बेतोड संघातनं. एक बंधुराज आपण पाहिले पद्माकर भोईर. दुसऱ्या बाजूला संदीप भोईर ही जोडी होती बंधुराजांची. तर दुसरी जोडी आपण पाहतो संतोष काटे आणि राजू काटे. सामन्याला इथे सुरुवात होते. गोलंदाज सज्ज होते चंद्रकांत. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज राजू काटे. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. चेंडू वन डाऊन सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि येतोय तो राजू काटेच्या बॅट मधनं चौकार. नारिवली संघाचा सर्वात भरवशाचा आणि यशस्वी फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला राजू काटे. बिनबाद 4 अशी धावसंख्या. चंद्रकांत या गोलंदाजावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातो तो फलंदाज राजू काटेच्या माध्यमातून. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावला. गणेश शेलारच्या माध्यमातून सुरेख झेल आणि गोल्डन विकेट कॅरी करतो तो गोलंदाज चंद्रकांत. संख्या आपण पाहतो धाव फलकावर. चंद्रकांतनं कमबॅक करून दिलंय ते आगासन संघाला. आणि झेल आपण पाहिला गणेश शेलार यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल. कारण महत्वाची विकेट होती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. वेगात बदल करताय सुरेख गोलंदाजी आपण पाहतो चंद्रकांतच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक हा गोलंदाज हाताळतोय आणि राजू काटे सारख्या फलंदाजाला या गोलंदाजानं माघारी धाडलंय आणि पहिला
षटक अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाज हाताळतो. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतोय. कारण पहिल्या चेंडूवर आपण पाहिला चौकार आला होता, तदनंतर मात्र या गोलंदाजाने गडी बाद केला आणि पुढचा चेंडू निर्धाव आपण पाहतो तो गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. इथे मात्र मोठा फटका येतोय, मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. इथे मात्र चेंडू आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. मिलिंद शेलार आहेत सीमारेषेवर, त्यांनी पाहिलंय चांगल्या पद्धतीनं. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. चेंडू क्षेत्ररक्षकाने प्रथम अडवला, त्यानंतर चेंडू अडवल्यानंतर त्याचा पाय लागला सीमारेषेला, लक्षात घ्या. चंद्रकांत राईट राऊंड द विकेट. ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतोय लक्ष्मणच्या बॅट मधनं. इथे मात्र घोषितच्या स्वरूपात 2 धावा येतात. आमचे पंच रमेश मात्र आम्हाला इशारा करतायत. 2 धावा येतात. धावफलकावर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 8 धावा. या षटकाचा जर विचार केला तर चंद्रकांत गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजीच्या बोल्यावर 2 चौकारांचा अपवाद, 1 चौकाराचा अपवाद जर वगळला तर कोणताही मोठा फटका या गोलंदाजाने मारू दिला नाहीये. कारण पॉवर प्लेचं षटक हाताळतो, चांगली गोलंदाजी. ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतो, इनफिल्डच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतो. येतो तो लक्ष्मण गोरपेकरच्या बॅट मधनं दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. या षटकाचा जरी विचार केला तर गोलंदाज होते आगामी संघाचे चंद्रकांत. 12 धावा जरी खर्च केल्या असल्या या गोलंदाजांनी, तरी मात्र विचार जर केला चंद्रकांत या गोलंदाजाचा तर महत्त्वाची विकेट राजू काटे या फलंदाजाची विकेट मात्र या गोलंदाजाने प्राप्त केली आहे. आणि एक मोठा फलंदाज या गोलंदाजाने बाद केला. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर 1 बाद 12 अशी चांगली स्थिती आपण पाहतोय ती नारिवली संघाची. दुसरे षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होत आहेत. सुनील मुंडे सज्ज होतात. दुसरं षटक मार्गस्थ स्ट्रायकरला आपण पाहतो सलामीचे फलंदाज संतोष काटे. सुनील राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, वेगावर स्वार होते गोलंदाज. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. मात्र इथं पंचांनी वाईटचा इशारा केला आहे. चांगली गोलंदाजी. असं वाटलं होतं की चेंडू निर्धाव जातोय की काय, कारण आमचा जर समालोचन कक्ष जर पाहिलं तर समोर नाहीये. मात्र पंच अतिशय चांगली कामगिरी करतात. रमेश मात्र मॅन फ्रॉम सागाव. सुनील इथे मात्र मोठा फटका येतोय, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत. मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि येतोय तो चौकार. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर नारिवली संघाची 1 बाद 17 अशी धावसंख्या. सामन्याचे सूत्र संतोष काटे या फलंदाजाने आपल्या हातात घेतली आहेत. इथे चांगली गोलंदाजी, टप्पा खाली राहतोय, चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतात गोलंदाज सुनील. आणि तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 18 वर पोहोचते. एका बाजूला आपण पाहतो फलंदाजी चांगली होते, तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर कमबॅक सुनीलच्या माध्यमातून इथे चांगल्या पद्धतीने केला जातो. 18 धावा आपण पाहतो धावफलकावर. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज लक्ष्मण गोरपेकर. सुनील ऑन साइडला भिरकावला चेंडू, पंच इशारा करतात, येतोय तो चौकार.
आणि लक्ष्मण गोरपेकर आपण पाहतो अतिशय चांगली फलंदाजी करतात सातत्यानं. राजू काटे असतील, संतोष काटे असतील, लक्ष्मण गोरपेकर असतील, अर्जुन असतील, सातत्याने या 4 फलंदाजांनी नक्कीच नारिली संघासाठी चांगलं योगदान आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून दिलं आहे. मात्र राजू काटे माघारी परतल्यानंतर इथे जबाबदारी लक्ष्मण आणि संतोष या 2 फलंदाजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उचलली आहे. धावफलक खालता ठेवण्याचं काम करतात, भागीदारी करण्याचं काम हे 2 फलंदाज करतायत. कारण भागीदारीची गरज आहे नारिवली संघाला. कारण मोठा धक्का बसल्यानंतर मात्र इथं लक्ष्मण आणि संतोष हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतो, सातत्याने एक प्रेक्षणीय नेत्रदीपक फटका आपण पाहतो. फलंदाज लक्ष्मण गोरपेकरच्या बॅटमधनं येतोय तो चौकार. राजू काटे माघारी परतल्यानंतर मात्र इथं संतोष काटे आणि लक्ष्मण गोरपेकर या 2 फलंदाजांचा जर विचार केला तर भागीदारी फुलते बहरते चांगल्या पद्धतीने इथं धावफलक हलता ठेवण्याचं काम हे 2 फलंदाज करतायत. कोलट टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतो. लक्ष्मण गोरपेकर इज ऑन फायर, येतोय तो त्यांच्या बॅटमधनं चौकार. धन्यवाद डीजे. आतापर्यंत जर विचार केला तर लक्ष्मणच्या बॅटमधनं लागोपाठ 4था चौकार आपण पाहतो आणि या षटकात आतापर्यंत 3 चौकार या फलंदाजानं ठोकलेत. सुनील ऑफ साईडला पुन्हा एकदा पाहतो आपण, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र चेंडू फेक करेपर्यंत इथं दुसरी धाव पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय, चांगली अतिशय 2 धावा येत आहेत धाव फलकावर. दुसऱ्या षटकाचा इथं वाजवी खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघा लाल टी शर्ट जे गाडीवर बसलेत त्यांना विनंती असेल जरा बंटी पाटील जरा आरसा सारखा करा. दुसरा आरसा. धन्यवाद. दोन षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नारिवली संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 32 अशी धावसंख्या. 16च्या सरासरीने या 2 षटकांमध्ये 32 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते चंद्रकांत, या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 12 आणि दुसऱ्या षटकात गोलंदाज होते सुनील, या गोलंदाजाने धावा खर्च केल्या तब्बल 20. सांघिक 3रा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतो संघनायकाने पाचारण केले तर गोलंदाज किशोर मुंडे या गोलंदाजाला. किशोर मुंडे राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, ऑफसाईडला टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय किशोर मुंडे यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय तो गोलंदाज किशोर मुंडे या गोलंदाजाने. सुरुवात तर चांगली केली या गोलंदाजा, मात्र येणारे 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल आणि खेळपट्टीवरील सध्याचे 2 फलंदाज त्या गोलंदाजाचा सामना कशा पद्धतीने करतील. इथे चांगली गोलंदाजी बघा, वेगावर स्वार होतो, इम्प्रेस करतो गोलंदाज. चांगली गोलंदाजी, 2 सहकार्यांनी खराब गोलंदाजी केली, मात्र इथं संघनायकाने विश्वास दर्शवला गोलंदाज किशोर मुंडेवर आणि आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये अतिशय यशस्वी कमबॅक केले तर गोलंदाज किशोर मुंडेनं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते, पुन्हा एकदा सज्ज होतात राईट ओव्हर द विकेट. चांगला फटका आपण पाहतो इनफिल्डच्या मध्ये, चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय, तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 33 वर. 1 बाद 33 अशी धावसंख्या आपण पाहतो. तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तो नारिवली संघ. कारण राजू काटे बाद झाल्यानंतर मात्र इथं सातत्यानं धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय तो संतोष आणि लक्ष्मी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. इथे मात्र पंचांनी वाईटचा इशारा केलाय, चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते आणि गोलंदाज किशोर मुंडेला मात्र दंडित केलं जात आहे. किशोर मुंडे राईट ओव्हर द विकेट.
इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. घोषितच्या स्वरूपात 2 धावा येतात धाव फलकावर. चांगल्या पद्धतीने प्रयत्न दिसतोय तो गोलंदाज किशोर मुंडेच्या माध्यमातून, कारण 2 सहकार्यांनी खराब गोलंदाजी केली. कमबॅकची गरज होती आगासन संघाला आणि तो प्रयत्न किशोर मुंडे या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 36 धावा. किशोर मुंडे राईट ऑफ ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवर. झेल सुटतोय. चांगला प्रयत्न केला होता. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक झेल घेतोय, मात्र झेल अंतिम क्षणाला हातून निसटतोय. अडतीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय लक्ष्मण गोरपेकर. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. गडी बाद झाला असता नक्कीच लक्ष्मण गोरपेकर बाद झाले असते, मात्र इथं झेल सुटतोय तो यष्टीरक्षकाच्या हातून. 3 षटकं इथं संपलेत. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 38 धावा. बघा यानंतरचा जो सामना असेल तो प्रेक्षणीय सामना असेल. गावदेवी वालशिंद 11 विपक्ष जितू 11, जितू मंगेश 11. किशोर मुंडे या गोलंदाजाने नक्कीच आगासन संघाला कमबॅक करून दिलाय, कारण 2 सहकार्याने खराब गोलंदाजी केली. संघाला कमबॅकची गरज होती गोलंदाजीच्या माध्यमातून आणि ती गरज नक्कीच किशोर मुंडे या गोलंदाजानं पूर्ण केली आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. कुठला गेले मात्र इथं फटका फसला. क्षेत्ररक्षक सामोरे जातात. झेल टिपला जातोय. दुसऱ्या विकेटचं इथं पतन होत आहे. फलंदाज संतोष काटे बॅक टू पवेलियन. बिंदास तयार. राईट मोड विकेट. इथं मोठा फटका येतोय. बघा किती ताकदीनं हा फटका लगावला. फलंदाज लक्ष्मण गोरपेकरच्या बॅट मधनं येतोय तो गगनभेदी गगनचुंबी षटकार. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर मात्र इथे लक्ष्मणनं सूत्र आपल्या हातीत घेतली आहेत. चांगली फलंदाजी आपण पाहतो सातत्याने लक्ष्मण गोरपेकर या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतो. नेत्रदीपक शैलीदार फटका फलंदाज लक्ष्मण गोरपेकरच्या बॅट मधनं आणि घोषितच्या स्वरूपात 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 46 वर. आमचे गुणलेखक अशोक पाटील फडकेपाडा सातत्यानं 40 प्लसच्या माध्यमातून त्यांच्याकडनं अतिशय चांगली कामगिरी गुणलेखक म्हणून आपण पाहत आलोय. बिंदास राईट मोड द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी होते. एज लागून चेंडू मागे सरकतो. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय शरद मुंडे. तोपर्यंत इथे सिंगल. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 47 धावा. बघा दोन्ही संघांना विनंती असेल, प्रेक्षणीय लढत असेल पुढची लढत, दोन्ही संघांना व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. गोलंदाज तयार. बिंदास राईट ऑन ओव्हर द विकेट. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गोलंदाज बिंदासनं. निर्धाव चेंडूची ती समाप्ती होते. चांगलं कमबॅक आपण पाहतोय. ज्या कमबॅकची गरज होती तो कमबॅक मात्र आपण जर विचार केला तर गोलंदाज होते किशोर मुंडे. या गोलंदाजानं
मागच्या षटकामध्ये किशोर मुंडे गोलंदाजानं आगासन संघाला कमबॅक करून दिलं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपील केली जाते. वाईड. बिंदास राईट मूव्ह विकेट. इथे मात्र इनफिल्डच्या वरनं चेंडूला भेदला, क्षेत्ररक्षक दूर वरनं आले, चांगला प्रयत्न केला होता तोपर्यंत इथं आदरणीय मनोहरदादा पाटील कोळेगाव यांना विनंती असेल, दादा यायचं व्यासपीठावर, तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बावन्न 52. आदरणीय मनोहरदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. दादांचं आम्ही आयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तसेच आदरणीय सूर्याजी सुतार यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. वालसिन गावचे आदरणीय सूर्याजी सुतार यांचं व्यासपीठावर आगमन होतं, त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या आपण पाहतो, धाव फलकावर 4 षटकांचा खेळ इथं संपलाय. 52 धावा आपण पाहतो. पुन्हा एकदा किशोर मुंडे सज्ज होत आहेत. इथं मात्र फटका बसलाय, बघूया. शरद मुंडे यष्टीरक्षक, मात्र त्यांनी प्रयत्न केला होता, मात्र चेंडू जमिनीला दान होतोय तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. घोषितच्या स्वरूपात धावसंख्या 53 वर पोहोचते. 5 षटकांचा सामना नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र आगासन संघाने इथं नारोली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि 5वं षटक शेवटचं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 53 धावा. किशोर पंच रमेश पात्र यांचा वाईटचा इशारा येतो. 1+1 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 55 वर. तर वाल्मिक दादा यांचा इथे सन्मान केला जातो. सुनील मामा यांचे मामा यांचा इथे व्यासपीठावर सन्मान केला जातो. मोठा फटका आपण पाहतो लक्ष्मण गोरपेकरच्या बॅट मधनं, गगनभेदी गगनचुंबी षटकार. वैयक्तिक 45 धावांवर खेळतो. 17 चेंडूंमध्ये वैयक्तिक 45 धावांची विस्फोटक खेळी इथे लक्ष्मण गोरपेकरच्या बॅटमधनं आपण पाहतोय. अर्धशतकापासून 5 धावा दूर. इथे मात्र फटका पाचलाय, बघूया. यष्टीरक्षक शरद मुंडे प्रयत्न करतात. झेल इथे मात्र सुटतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज मात्र लक्ष्मण गोरपेकर धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. मात्र अतिशय चांगली फलंदाजी लक्ष्मण गोरपेकर यांच्यासाठी टाळ्या नक्कीच व्हायला हव्यात.
वर सुभाष पाटील येत आहेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 62 धावा. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये करतो तो नारिवली संघ. बॅकफुटा जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच रमेश मात्र यांचा वाईडचा इशारा येतो. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते पोहोचते ते 63 वर. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर बेतोडे संघानं सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे ती 91 धावा. इथे मात्र चांगला फटका आपण पाहतोय. गणेश शेलार यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 64 वर. किशोर राईट ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले समोर खेळतायत. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. कैलास यांच्या बॅट मध्ये येतोय तो षटकार. ते नारिवली संघाने दुसऱ्या सत्रामध्ये त्या लक्षाचा झाला जो प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही संघांनी व्यासपीठासमोर या पुढचा सामना असेल ते प्रेक्षणीय लढत असेल. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नारिवली संघाने 5 षटकांमध्ये धावा कुठल्या तर तब्बल 70 आणि 71 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते आगासन संघासमोर. तर लक्षाचा पाठलाग आगासन संघ दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने करेल सामन्याचे चित्र काय असेल ते ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक नारिवली गावचे जगदीश पाटील यांना. हॅलो थँक्यू सो मच पंडित दादा पाटील. तर जाऊया खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये जिथे खेळाचं पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये दमदार फलंदाजी केली. जरी त्यांचा भरवशाचा फलंदाज राजू काडे बाद झाला मात्र त्याच्यानंतर लक्ष्मण गोरपेकर मैदानामध्ये उतरला आणि त्याने मात्र 18 बॉलमध्ये 46 धावांची एक विध्वंसक विस्फोटक इनिंग साकारली आणि त्याच्या जोरावरती मात्र गावदेवी नारिवली टीमने बनवल्या त्या एक्झॅक्टली 70 रन्स. प्रेक्षणीय सामन्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या जितू 11 विपक्ष वालसिन. जितू 11 चला दोन्ही टीमचे कॅप्टन या 71 धाब्यांचं लक्ष मैदानामध्ये येतं गावदेवी आगासन या टीमवरती. आणि जर विचार केला तर 14.20 च्या सरासरीने आस्किंग रन रेट ठेवायचा आहे तो मात्र आगासन टीमला. टॉस करतील आमचे कोळेगावचे मनोहर पाटील यांचे शुभ असे आपण टॉस करणार आहोत. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सलामीची जोडी पाहायला मिळतोय बिंदास मुंडे आणि लालचंद्र मुंडे. ही जोडी पाहतो युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक जोडले गेले. त्याचबरोबर आमचे आगासन गावचे महादेव बेडेकर हे सुद्धा त्यांचं स्वागत करूया. गोलंदाज राजू काटे पहिलं षटक मेक्यादा चला पंच मेक्या सर
अंपायर मैदानामध्ये जायचंय. सामना सुरू होईल लगेच आता. तर चला सामना सुरू होतोय. देऊया शुभेच्छा दोन्ही टीमला. पहिला बॉल आणि यावेळेस मात्र चेंडू गेलाय. धावा मिळतील त्या एकच धाव. ही मोठी डोकेदुखी आयोजकांसाठी, कारण हाफ ग्राउंड आहे. स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक चेंज होईल. डिक्लेअर रनला स्ट्राईक चेंज हा नियम आहे सिंगलला. तर लागोपाठ 3 षटकारांसाठी सौभाग्य नायर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर पहिल्या बॉलवरती आल्यात एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल, कारण या स्पर्धेचा नियम आहे की एक धाव डिक्लेअर असेल त्यावेळेस स्ट्राईक चेंज होईल. एकाहत्तर धावांचं लक्ष आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 91 धावा होत्या बेतवडे टीमच्या, सर्वोच्च धावसंख्या स्पर्धेतील. आणि सेकंड हाय स्कोर पाहा मिळतो आपल्याला तो नारिवली टीम. यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअर. एक धाव डिक्लेअर. ते म्हटलं डिक्लेअर मध्ये धाव आल्या तर सामना जड जाईल. आणि आमचे या टीमचे खंबे समर्थक आगासनचे काळूमामा मुंडे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. 2 चेंडू 2 धावा. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक धाव डिक्लेअर. 3 चेंडू 3 धावा डिक्लेअर. आणि आयोजन कमिटी थोडीशी नाराज आहे. तर 3 चेंडू 3 डिक्लेअर धावा झाल्यात आगासन टीमला. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून हे सामना पाहतात, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. आज मात्र फक्त प्लेइंग 11च या ठिकाणी पहा मिळतंय. यावेळेस स्लोवर चेंडू फेकलाय. राजूकडे अनुभव आहे, पदलालित्य दाखवले त्याने, आणि चेंडू मात्र थोडासा स्लोवर फेकलाय स्लो मोशन मध्ये, त्यामुळे चेंडू गेलाय तो डॉट. प्रत्येक षटकामागे 14 पेक्षा जास्त सरासरी कायम ठेवायची आहे ती टीम गावदेवी आगासनला. आज मात्र त्यांचे प्रमुख 3 ते 4 खेळाडू नाही आहेत. एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. आणि एकाच षटकात जर दादा पाहिलं ना तर 4 धावा डिक्लेअर आल्यात. या 4 डिक्लेअर धावाच मागात पडतील आगासन टीमला. बिनधास्त स्ट्राईक वरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर होता, ताकदीचा वापर केला गेलाय आणि चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. सौभाग्य नायर यांच्याकडून 500 रुपये. तर हरिभक्त पारायण आमचे सुदाम मामा भोईर यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. वारकरी संप्रदायाचा, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा आपल्या खांद्यावरती घेऊन गावगाव प्रचार केला, तो प्रचार होता वारकरी संप्रदायाचा का? कारण यारे यारे लहान तोर यात भलती नारी नर एकत्र जमवलं सर्व वारकरी संप्रदायाला. आणि आज मात्र मोठ्या उत्साहामध्ये प्रत्येक गावामध्ये सप्ताह पाहायला मिळतो तो वारकरी संप्रदायाचा. गोलंदाज लक्ष्मण गोरपेकर. दुसरं षटक बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. चेंडूची लाईन चांगली होती.
यास आणि ते पहिला चेंडू डाट फेकलाय. धावसंख्या पाहिली तर फक्त धाबा आहेत त्या 10 धाबा आहेत. मगाशी एक षटकार आला 6व्या चेंडूवरती. 5 चेंडू चांगले फेकले, मात्र 6वा चेंडू अगदी पुढ्यात फेकला. यस, कट केलं जात आहे. भानुदास आहेत त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेला, मात्र एकेरी धाव मिळाली आहे. आणि प्रत्येक संघाची मोठी डोकेदुखी ठरली आहे की प्लेइंग 11चा स्क्वॉड पूर्णपणे नसतो. एकेरी दुहेरी खेळाडू नसतात, मग त्यांना सामना कधी कधी जड जातोय. कारण काल सुद्धा स्वतःच्या ग्राउंडवरती वाडेगर संघाचे 4 खेळाडू नव्हते, त्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला. पुढे आल्यात आणि खेळात मात्र खूपच उंचावरती झेल आहे. सुभाष पाटील झेल खाली आणि चांगला झेल टिपला जातोय आणि समाप्त होतोय तो मात्र बिंदास मुंडेचा खेळ. तर सुभाष पाटीलने झेल पकडलाय, त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय सौभाग्य नायर यांच्याकडून. तर त्यांनी दोन्ही संघासाठी सुवर्ण संध्या उपलब्ध करून दिल्यात. तर वालशिंगावचे उद्योगपती अशोक मामा भंडारी यांचं आगमन झालं व्यासपीठावरती. या बेले चांगला बॉल होती, चांगली लाईन होती. आणि वालशिंग म्हटलं की आमचे विजयदादांची सासूरवाडी, त्यामुळे प्रथम प्राधान्य सासूरवाडीला दिलं जाईल, कारण त्यांचा सामना पाहायला मिळेल. जितू इलेव्हन विपक्ष वालसिन. अतिशय चांगली टीम आहे. दोन्ही टीम एकमेकांसमोर येतील. प्रेक्षणीय सामना असेल, एक्झिबिशन मॅच. पुढे येऊन केलं, आता मात्र फटका चांगला आहे. डीप मिड विकेट, लॉंग बिग वे. दिस इज मॅटेड 6 रन. एक षटकार टोक 500 रुपयात सौभाग्य नायर. यस, पुन्हा एकदा चांगला बॉल होता. यावेळेस मात्र चेंडू येतोय अगदी सरळ. एकदा कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावची संधी नाहीये. स्टंपवरती चेंडू आदळला नाहीये, त्यामुळे ते 2 धावा अंकित केल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहा मिळाला आणि तोपर्यंत षटकाची होती ती सांगता 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात होते ते फक्त 10 धावा आणि या षटकात 1 षटकार येऊन सुद्धा लक्ष्मणने खेळात खर्च त्या 9 धावा. 2 षटकामध्ये 19 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात. एकूण पाहिलं तर 71 धावेचं लक्ष होतं. आता 18 बॉल 51 धावेची गरज आहे. तर वालसिन संघाचे पुरस्कर्ते ते अशोक मामा भंडारी या मंचावरती आणि अतिशय चांगला ड्रेस कोड दोन्ही टीमचा पाहायला मिळतोय. एकीकडे पाहिलं तर गावदेवी नारिवली संघ पाहतोय मैदानामध्ये, त्यांचा ऑस्ट्रेलियन ड्रेस कोड पाहायला मिळतोय आपल्याला आणि तो पुरस्कर्ते या ड्रेस कोडचे सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर आणि त्याचबरोबर नारिवली गावचे शाखा प्रमुख भरत शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला ड्रेस कोड आहे पाहा मिळतोय. तर दुसरीकडे आगासन संघाचा सुद्धा अतिशय चांगला ड्रेस कोड पाहा मिळतोय, कारण क्रिकेट आपल्या ग्रामीण असोसिएशनचा नियम आहे की आपण ड्रेस कोड परिधान करूनच खेळावं आणि तो स्वतःचा ड्रेस कोड. यावेळी चांगला बॉल पॅडवरती आदळला, हलकंसं अपील केलं होतं, मात्र शशांक सरांनी सांगितलंय की लेग बायचा इशारा येतोय, 1 धाव अंकित केली जातोय धावपळकावरती. तर इथे मोठे पटके खेळावे लागतील. 2 फलंदाज मैदानामध्ये पाहा मिळतात आपल्याला. एकीकडे लालचंद्र मुंडे आणि गंगाराम मुंडे. यावेळेस क्लीन बोल्ड, दांडी गुल झाली आहे आणि विकेट नंबर 2. धक्का लागलाय तो दुसरा आगासन टीमला. तो निश्चित आता मात्र किशोर मुंडे स्ट्राईक वरती आल्यात. 2 गडी बाद झाल्यात.
फार मोठा धक्का लागला आगासन टीमला. सुरुवातीला फलंदाज बाद झाले बिंदास, एक हार्ड हिटर फलंदाज होते, त्याच्यानंतर मात्र लालचंद बाद झाल्यात. सलामीची जोडी शांघायनामध्ये परतली आहे. क्लोज किपिंग पाहू शकता शरद पाटील आहे ना एस्टनच्या मागे. यावेळेस स्टॉपेज, फटका फसला, झेल नाहीये, झेल नाहीये, त्यामुळे ते एक धाव, दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाते. अरुण आहेत आणि आता धाव बाद. गरज होती का या ठिकाणी चपळाई दाखवले, कारण अरुण कव्हरच्या दिशेला होते. जसा चेंडू फेकला तसे स्टंप वरती धावत आले आणि डायरेक्ट चेंडू एस्टेन वरती फेकून दिला आणि धक्का क्रमांक 3 लागत असताना गंगाराम मुंडे बाद झाल्यात. फार चांगले फलंदाज होते, यावर्षी चांगल्या लय मध्ये होते आणि स्वतः मात्र धावबाद झाल्यात. कुठेतरी या आगासन टीम साठी मी म्हणेन धोक्याची घंटा. सुनील मुंडे मैदानावरती. मुंडे आणि मुंडे कंपनी पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेस फटका चांगला होता, अगदी सरळ. सुभाष पाटील आहे, झेल टिपण्याची संधी मात्र नाहीये. चेंडू लॉंग ऑनच्या वरून गेलाय, षटकार येतोय तो मात्र फलंदाज किशोर मुंडेच्या बॅटमधून. मिळतील फक्त 1 का 2? 1 एकच धाव पाहा मिळतो आपल्याला आणि अद्यापपर्यंत 3 षटकामध्ये 4 चेंडू हरवल्यात. थोडीशी धोकेधुकी आहे आयोजन कमिटीकडे. काय मेघदा? यस कारण ते चेंडूला खूप महत्व आहे. आमचा जो स्वयंसेवक वर्ग आहे, आपण जे ते आउटफील करा पाहिजे ते थांबा. स्वयंसेवक खास करून बच्चे कंपनी खाली. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळतोय आणि इथून मात्र षटक समाप्त होते. 3 धावसंख्या पाहायला मिळतोय धावपळकावरती. 28 धावा आहेत. 28 धावा आता बनवायच्या त्या 12 बॉल मध्ये 43. 12 चेंडू 43. डीजे तर दरम्यान वालसिंगचे सन्माननीय अशोक मामा यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय त्यांना सन्मानित. मायाची शाल आणि वारकरी संप्रदायाचं पुष्प, तुळशीचं रोपटे देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. कारण खऱ्या अर्थाने पाहिलं तर वर्षभर कार्यक्रम सुरू असतात ते वारकरी संप्रदायाचा, मात्र जास्तीत जास्त पाहिलं तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये जास्त सप्ताह गावोगाव पाहायला मिळतात आपल्याला. या जरा लक्ष ठेवा आयोजन कमिटी, आपण 3 षटकानंतर ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये, मात्र आता नको, कारण सामना सुरू होतोय. गोलंदाज पाहतोय आपण संतोष काटे. आज मात्र कुठे का होईना या नारिवली टीमला मनोहर भोईरची कमतरता जाणवेल, कारण तो एक अष्टपैलू खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे आणि आज मात्र पार्ट टाइम गोलंदाजांचा वापर केला जाईल. संतोष गोलंदाजी मार्ग करतो. 12 चेंडू आणि गरज होती 43. पहिलाच बॉल उडवलाय, मात्र सुभाष पाटील झेल खाली आहेत आणि झेल ड्रॉप. 2 रन्स मिळाल्या. या ठिकाणी पाहिलं तर झेल सोपा होता, मात्र या 2 धावा मिळाल्यात. आता मात्र 11 चेंडू आणि 41 धाब्याची गरज आहे.
अद्यापही सामना संपला नाहीये, सामना गमावला नाहीये. मी म्हणेन आगासन संघाने चांगली फलंदाजी केली तर अद्यापही मॅच मध्ये प्रवेश करू शकतोय. पुन्हा एकदा फटका चांगला, कैलास गोरपेकर आणि त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय षटकार. व्हॉट अ शॉट, किशोर मुंडे. थँक्यू. तर आपल्याला पाहा मिळतोय तू षटकार आलाय. षटकाराने मात्र 35 धाब्याची गरज आहे. अद्यापही आता 10 चेंडू 35चं समीकरण. सुरुवातीला 2 षटकांमध्ये धाबा आल्याने या फक्त 13 धाबा होत्या. 3 षटकामध्ये पुन्हा एकदा आगेकूच केली आणि 4थ्या षटकात संकेत मिळाल्यात. पुन्हा एकदा चांगला पटका, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. आणखीन एक षटकार, किशोर मुंडे वॉज ऑन अ फायर. येणाऱ्या बॉलवर षटकार ठोकला तर 500 रुपये सौभाग्य नायर यांच्याकडून. 2 षटकार ठोकल्यात मॅच मध्ये वापसी करत असताना. आता मात्र गरज आहे ती 9 बॉल 29. किशोर मुंडे वॉज ऑन अ स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑनसाइडलाच केल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जातो. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र मिस अंडरस्टँडिंग पहा मिळतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा कंप्लीट करत असताना अद्याप 27 धावेची गरज. येणारे 2 चेंडू मात्र व्यवस्थित फेकावे लागतील. कारण 2 चेंडूवरती एखादा बिग हिट आला तर आगाचा संघ निश्चित विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. तर त्यांना सुद्धा माहित आहे की आता किशोर चांगल्या लयमध्ये आहेत. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळला जातो. या त्या ठिकाणी मात्र चेंडूने दिली आहे चकमक विश्वनाथ मस्कर चेंडूवरती आणि तोपर्यंत ते 2 धावा आणखीन मिळवल्या गेल्यात. 7 बॉल 25चं समीकरण. पहा सामना कसा होता, कसा टर्न झाला. 2 षटकामध्ये पूर्णपणे नारिवली टीम हवी होती या सामन्यावरती आणि आता 3ऱ्या आणि 4थ्या षटकात आगासन टीमला धाबा आल्यात. त्यामुळे आता तो संघ पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने पाहा मिळतोय. लास्ट टू गो. या बेले चांगला बॉल, अतिशय चांगला चेंडू होता मात्र एकेरी धावेला प्राधान्य दिलं आणि किशोरने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. आता बडबाच्या 6 बॉलमध्ये 24 म्हणजे 4 मोठे पटके खेळावे लागतील. 6 चेंडू मधली 4 मोठे पटके खेळायचे ते मात्र आगासन टीमला. डीजे यूट्यूब वाहिनीवरती स्पर्धा पाहा मिळतोय. 6 बॉल आणि गरज आहे ती 24 धावेची म्हणजे 4 बिग शॉट खेळावे लागतील. 6 मध्ये 4 बिग शॉट खेळायचे आहेत.
फलंदाज किशोर मुंडेला पाहतोय स्ट्राईक वरती आणि गोलंदाज शरद पाटील अंतिम षटक घेऊन आल्यात. पहिलाच बॉल अतिशय खराब आहे चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप फक्त कव्हर करायचा होता आणि तो करता आला नाहीये. त्यामुळे आता पहिला चेंडू खराब फेकला जातोय. 5 चेंडू आणि 23 धाब्याची गरज आहे. धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळला जातोय जिथे विश्वनाथ मस्कर आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राजू काटे चेंडूवरती आल्यात मात्र ते डिक्लेअर म्हणजे 3 धावा. स्ट्राईक चेंज होईल. यश नाही अंपायर नाही आहे. धावा 3 यास 3 धावा पाहिजे ते एकदा होती तिथे 3 धावा. पाच चेंडू 20 धाब्याची गरज आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. भानुदासला पाहतोय आपण. झेल ड्रॉप झालाय. कैलास मात्र चेंडूवरती गुड कमबॅक आणि येथून मात्र धावची जी संधी होती येथे मात्र 2च धावा मिळाल्यात. संधी साधता आली नाहीये त्यामुळे ते 2 धावा मिळतात. आता मात्र करायच्या त्या 4 मध्ये 18 म्हणजे 3 बिग शॉट. 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 3 मोठे फटके खेळावे लागतील. किशोर मुंडे स्ट्राईक वरती ज्याने या सामन्याला काढणी देण्याचा प्रयत्न केला. राईट मोर द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. रेंज मध्ये आलाय आणि चेंडूला भिरकावून देतो या षटकार. व्हॉट अ शॉट. आणि काल सुद्धा समीकरण असंच होतं. 3 चेंडू 12 धावेची गरज होती आणि आता सुद्धा समीकरण पाहायला मिळतंय. 3 चेंडू 12 धावा. 3 मध्ये 2 मोठे फटके खेळायचे आहेत. किशोर मुंडेने चांगली फलंदाजी केली अद्यापर्यंत कारण थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या षटकामध्ये जिथे एक दुहेरी धावा गेल्या. त्यामुळे जे समीकरण आता थोडंसं सोपं होताना पाहायला मिळतंय कारण किशोरने चांगली फटकेबाजी केली आहे. किशोर चांगली फलंदाजी करतोय. टीम अबाकसच्या वतीने जो सामन्याला त्याने जयद गतीने कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेल्या. त्या पाहा मिळतो आपल्याला. चेंडूला अडवलाय. एकेरी धाव पूर्ण केली आहे आणि ते मात्र 2 धावा. 2च धावा घेतील कारण त्यांना सुद्धा माहित आहे की किशोर स्ट्राईक वरती आतनी 2 चेंडू 10 धावा. 1 चौकार 1 षटकार. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा निर्माण केलाय आणि टीम नारिवली संघाने केलेल्या थोड्याशा चुका पाहायला मिळतात त्या मैदानावरती. किशोरने मात्र एकट्याने किल्ला लढवलाय. जेथे मात्र सामना थांबला होता तेथून सामना स्टार्ट केला आणि येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती चांगला फटका खेळलाय. येणाऱ्या चेंडू या सामन्याचं भविष्य ठरवेल की सामना कोण जिंकेल, नारिवली की आगासन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहेत तेथे आणि एकच धाव आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होईल का. यास आणि आता मात्र 1 चेंडू 9 धावा. 1 चेंडू 9 धाव. फलंदाज बाद झालाय तो किशोर. क्रॉस झाला नाही. क्रॉसिंग नाही केली त्यामुळे किशोरला जरा जोरदार टाळी स्वागत करा किशोरच्या कारण चांगली फलंदाजी केली होती. जेथे सामना संपला तिथून सामना तो मैदानावरती आला आणि त्याने सुरू केला त्यामुळे शेवटपर्यंत राहिला. मात्र एक चूक त्यांना या ठिकाणी सामन्यावरती पकड मजबूत करू शकला नाहीये कारण अद्याप वेळ गेली नव्हती. आता 1 चेंडू मध्ये 9 बनवायचे आहेत.
आताचा बॉल एज लागली फलंदाज बाद आणि ते मात्र सामना विजयी ठरतोय तो गावदेवी नारिवली संघ. मात्र आगासन संघाने केलेली कामगिरी अतिशय चांगली कौतुकास्पद पाहायला मिळाली ती किशोर मुंडे यांची. निखिल शेलार आपण मंचावरती या. निखिल शेलार आणि सामना जिंकला असं आंदोलन करा दोन्ही टीम. नारिवली संघ आपण मैदानातून येताना असं आंदोलन करा, नंतर चर्चा करा. कारण चर्चा करण्यासाठी आपल्याकडे खूप वेळ आहे आणि काय चुका केल्या त्या आपण शोधा आता युट्यूबच्या माध्यमातून. आणि या सामन्याचा हिरो ठरतोय, सामन्याचा नायक